महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी आणि विशेषतः राष्ट्रवादीविषयी शरद पवार आणि अजित पवारांविषयी सातत्याने आपली मतं मांडणाऱ्या आणि सोबतच राष्ट्रवादीवर अजित पवारांवर टोकाची टीका करणाऱ्या देखील शालिनीताई पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शालिनीताई, खरं तर राष्ट्रवादी आणि पवारांच्या विरोधक, कट्टर विरोधक म्हणून तुमची ओळख आहे। आजचं जे महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र आहे किंवा अजित पवारांनी पुन्हा एकदा केलेलं हे जे बंड आहे, कसं बघता याच्याकडे? आणि अजित पवारांचं पहिलं बंड म्हणजे जेव्हा त्यांनी पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती तेव्हाचे अजित पवार, त्यानंतर महाविकास आघाडीच्या सत्तेत सामील झालेले अजित पवार आणि आता पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री म्हणूनच सत्तेत सामील झालेले अजित पवार, कसं बघताय? अजित पवार हे फार स्वार्थी आणि स्वार्थासाठी वाटेल त्या टोकापर्यंत खाली उतरणारे असे हे राजकारणात आणि समाजात ते काम करण्यासाठी अतिशय अयोग्य असलेले व्यक्ती आहेत। पहिल्यांदा त्यांनी जे बंड केलं ते आपल्या सख्या चुलता जो पिता समान आहेत त्यांच्या विरोधात, आणि त्यांच्या सगळा पक्ष राष्ट्रवादीत मिळवायची त्यांनी तयारी केली आणि त्या दृष्टीनं मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। परंतु शरद पवार साहेबांनी ह्या BJP बरोबर जाण्यासाठी स्पष्ट इन्कार केला आणि त्यानंतर त्यांनी बंड करून पक्ष फोडायचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला नाही, पण काही लोकांना घेऊन ते बाहेर पडले। आता ते स्वतः डेप्युटी CM आहेत, भुजबळ मंत्री आहेत आणि मुंडे मंत्रीमध्ये। हे काय लायकीची माहिती आहेत? भुजबळ महाराष्ट्र सदनाचं बांधकाम करताना काही कोटीचा गैरव्यवहार केल्यामुळं ते 2 वर्ष जेलमध्ये जाऊन आलेत आणि मुंडे जेव्हा मोठा करोनाची लाट होती आणि सगळी बंदरं म्हणजे बंद होती, घरात बसून सणावाराला देवाला नमस्कार करायचे सरकारचे आदेश होते, बाहेर पडायसाठी सिनेमा थिएटर, तमाशा थिएटर बंद होते आणि बाहेर पडायचं झालं तर मास्क लावा आणि 3 माणसापेक्षा एकत्र जमायला बंदी होती। तेव्हा ह्या मुंड्यांनी, आता मंत्री आहेत त्यांनी घरातच तमाशा केला, आपल्या मित्रांना बोलवून परराज्यात नर्तकी बोलून घरातच तमाशा केला आणि नर्तकीला दाद देत असलेले फोटो त्यांचे टीव्हीवरती प्रसिद्ध झाले। ही माणसं स्वतःच्या सरकारचे नियम सुद्धा पाळत नाहीत। ही माणसं राजकारणात, समाजकारणात काम करण्याचे योग्यतेचे नाही। अजित पवारांनी आताचे बंड केलंय। शिखर बँकेमध्ये 25,000 कोटीचा घोटाळा करण्याच्या प्रकरणातला हा सूत्रधार आहे। हे हायकोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्टानं फायनल केला। 2019ला निर्णय आला आणि आम्हाला FIR दाखल करायला सांगितले। त्याप्रमाणे मी EDकडं आणि माझे व्हाईस चेअरमन आणि माझे अधिकाऱ्यांनी जाऊन पोलिसांच्याकडे FIR दाखल केले। 5 वर्ष होऊन गेली, काही झालं नाही, कारण अजित पवार स्वतः डेप्युटी CM आहेत आणि ते स्वतः विरुद्ध काही करत नाहीत। उलट त्यांना एका पोलीस अधिकाऱ्याला जाऊन सिटी सिव्हिल कोर्टात सांगायची व्यवस्था केली, त्याचा काही उपयोग नाही, पण त्यांनी सांगायची व्यवस्था केली की सुप्रीम कोर्टाचं जजमेंट हे फार किरकोळ गोष्ट आहे, कामकाजातनं काढून टाका। हा कोण पोलीस अधिकारी? तो सुप्रीम कोर्टापेक्षा मोठा आहे का? त्याला ताबडतोब धक्के मारून महाराष्ट्राच्या हद्दीच्या बाहेर काढलं पाहिजे। मात्र शरद पवारांशी असलेले अजित पवारांचे संबंध हे आता ताणले गेलेत असं वाटतंय का? पवार कुटुंबियात आता आलबेल नाही असं वाटतंय? हे बघा, अजित पवारांच्या वरती सुप्रीम कोर्टानं सांगितल्याप्रमाणे आम्ही FIR दाखल केला, त्याच्यावरती सुद्धा सरकारनं काही कारवाई आज 5 वर्षात केली नाही, कारण ते स्वतः सत्तेवरती आहेत। परंतु मी आता पुन्हा हायकोर्टामध्ये खटला करणाऱ्या
महाराष्ट्र सरकारच्या चीफ सेक्रेटरीच्या विरुद्ध की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी ताबडतोबीने चार्जशीट ठेवा आणि आरोपीला कोर्टापुढे उभं करावं म्हणून मी आता आणखी नवीन अर्ज करणार आहे. एक 10-15 दिवसामध्ये वकील तयार करायला जेवढं वेळ लागेल. दुसरा मी अर्ज करणार आहे की माझी प्रॉपर्टी मला ताब्यात द्या. ते आता ईडीच्या ताब्यात आहे. आता माझ्या ताब्यात द्या, आमचा आम्ही कारभार करतो. दुसरा अर्ज करणार आहे तो ज्या वेळेला 3 कोटीसाठी हप्ता थकला कर्जाचा म्हणून शिखर बँकेनं माझ्या कारखान्याचा लिलाव मांडला आणि तो लुटूपिटाचा लिलाव अजित पवारांनी स्वतः घेतला. आता 45 कारखाने एकूण विकले. त्यातले 13 कारखाने अजित पवारांनी वेगवेगळ्या कामानं कत्त्या काढून एकाच माणसानं 13 कारखाने घेतले. मात्र शिखर बँक घोटाळा हा सर्वज्ञात आहे किंवा त्याची पुढे चौकशी झाली. मात्र आता जे सरकार आहे म्हणजे तुमचं वय आज 92 आहे, 40 वर्ष जवळपास किंवा त्याच्यापेक्षा अधिक वर्ष तुम्ही महाराष्ट्राचं राजकारण बघताय. सध्या राजकारणात जी स्थिती आहे अगदी सहजपणे पक्ष बदलले जात आहेत, पक्षातली माणसं ही एक गट फुटून सत्तेमध्ये सामील होतोय. या राजकारणाकडे कसं बघताय, महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या पातळीकडे कसं बघताय? आता महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी तळाला गेलेली आहे. त्याला त्यांनी एकही काम योग्य केलं नाही. फक्त सत्तेसाठी ते गेले. आता शिंदे त्यांच्या ठाकरेंच्या मंत्रिमंडळात होते. त्यानंतर अजित पवार अगोदरही डेप्युटी सीएम होते, परंतु पक्ष फोडून त्यांना बाहेर पडायच्यासाठी आणि पक्ष सगळा राष्ट्रवादी BJPमध्ये सामील करण्यासाठी त्यांनी सुपारी घेतली. BJPकडनं सुपारी घेतली हा शब्द मी नाही वापरला. हा शब्द नागपूरचे आमदार आहेत राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे, त्यांचं नाव अनिल देशमुख. अनिल देशमुखांनी सांगितलं की पक्ष BJPमध्ये सामील करण्यासाठी आणि आपल्या काकाशी संघर्ष करून त्याचा विश्वासघात करण्याचं त्यांनी सुपारी घेतली. काकांशी विश्वासघात करून अजित पवार बाहेर गेलेत, हे योग्य वाटतं का? कारण पवार कुटुंबियांना तुम्ही इतक्या वर्षांपासून ओळखता, भले तुम्ही त्यांच्यावरती टीका करत असाल, मात्र तरी सुद्धा एक पवार कुटुंब म्हणून अजित पवारांनी केलेलं बंड तुम्हाला योग्य वाटतंय? नाही, ते बंड केवळ स्वार्थासाठी आहे, सत्तेसाठी आहे. काही त्याच्या पाठीमागे फिलापासं नाही, काही त्याच्या पाठीमागे ठोस कारण नाही, स्वार्थाकरीत. आता डेप्युटी सीएम आणि नंतर सीएम असं त्यांना वचन मिळाले म्हणून त्यांनी केलं. आणि तो मनुष्य अतिशय टाकाऊ आहे. समाजामध्ये राजकारणामध्ये काम करण्याच्या योग्यतेचा त्या माणूस नाही. आता मी पहिला खटला करणार आहे तो महाराष्ट्र सरकारच्या चीफ सेक्रेटरीवरती की सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे की ह्या माणूस 25,000 कोटीच्या घोटाळ्यात शिखर बँकेतला हा प्रमुख सूत्रधार आहे आणि आम्हाला FIR दाखल करायला सांगितलं. ही गोष्ट 2019 आहे, 5 वर्ष झाली. त्याप्रमाणे FIR दाखल केले, काही नाही. आता ताबडतोबीने त्याला चार्जशीट ठेवा आणि आरोपीला कोर्टासमोर उभं करा. ह्याच्यासाठी मी नवीन अर्ज करणार आहे. पुढच्या 10-15 दिवसामध्ये वकिलांना कागदपत्र तयार करायला जेवढा वेळ लागेल तेवढाच. पुढच्या 10-15 दिवसामध्ये मी हायकोर्टामध्ये खटला दाखल करणार आहे. त्याच्यामुळे 92व्या वर्षी सुद्धा शालिनीताई पाटील ह्या आता अजित पवारांविषयी आपण स्वतःच मैदानात उतरतोय असं एक आव्हान देत आहेत. यासोबतच आपण शिखर बँक घोटाळ्यासंदर्भात सुद्धा नव्याने अर्ज करू शकतो, सोबतच नवा खटला सुद्धा चालवू शकतो असं शालिनीताई पाटील यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन सचिन सामंतशी पाठक, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.